न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आरटीओतील एजंटशाही विरोधात एल्गार। अहिल्यानगरमध्ये रिक्षा चालकांचा बेमुदत संप। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एजंटची घुसखोरी, आर्थिक लूट आणि इतर जिल्ह्यातील अवैध स्क्रॅप रिक्षांवर कारवाई यासह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेने 15 ऑगस्ट 2026 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही भूमिका न घेतल्याने रिक्षा चालकांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे। सकाळपासून परवानाधारक रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने प्रवाशांचे हाल झाले। आरटीओ आवारात सीसीटीव्ही बसवणे आणि निवृत्त फौजींची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करण्याची प्रमुख मागणी संघटनेने केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आमच्या मागण्या आता जवळजवळ आपला तिसरा चौथा दिवस आहे आज। आमचे अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विलासरावजी कराळे, आमचे काही रिक्षा बांधव गेल्याचा आज चौथा दिवस आहे। आज अन्नत्याग आणि आमरण उपोषण त्यांनी केलेले आहे आणि आरटीओ म्हणा, प्रशासन म्हणा, त्याची दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आज आमच्या मध्यरात्रीपासून आमच्या सर्व रिक्षा चालक बांधवांनी आज बंद ठेवलेला आहे आणि आमच्या मागण्या म्हणजे जे आरटीओचा जो बेकायदेशीर कारभार चाललेला आहे आणि ज्या स्क्रॅप रिक्षा जे लिलावात घेऊन इथं आणून त्या चालवण्यात येतात आणि जो खरा परमिट म्हणजे रिक्षाचा टॅक्स भरतो, सगळं करतो, त्याच्यावर निश्चितपणे अन्याय हा होत असतो आणि ते कायद्याने चालतात, टॅक्स भरतात, सर्व काही शासनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पूर्ण करतात आणि हे स्क्रॅप रिक्षावाले येतात, लिलावात गाड्यात कमी भावात त्या गाड्या जोडल्या जातात आणि त्यांना एक तुरळक आपले हप्ते देऊन त्या गाड्या चालवल्या जातात आणि त्याच्यामुळं आज आम्ही जे कायद्याने न्यायाने चालतो त्यांच्या निश्चितपणे या गोष्टीमुळे अन्याय होतो। या कारणासाठी आरटीओ अजून बरेचसे, जसं आमच्या कराळे पाटलांनी सांगितलं की बेकायदेशीर एजंट असतील, आमच्या रिक्षावाल्यांना तिथं एक अशी सुविधा, एक टेबल असा दिला पाहिजे की त्यांना जे पासिंग वगैरे करायचे असल्या तर त्यांना जी शासनाची फी सोडून त्यांना सगळं मोफत या रिक्षावाल्यांना मिळालं पाहिजेत, कारण तिथं चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही आणि आज आमची संघटना त्याच्यासाठी वेळोवेळी भांडत असते। आज त्याचा म्हणजे आधी उद्रेक होऊन आज आमच्या कराळे पाटलांनी आज इथं आमरण उपोषण आज इथं केलेलं आहे आणि आज पाहता आपण सगळ्या आमचे रिक्षा बांधव आज मोठ्या संख्येने इथं जमलेले आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय इथून मिळत नाही आणि आमच्या विविध मागण्या आहेत, भरपूर मागण्या आहेत आमच्या रिक्षावाल्यांच्या, आरटीओच्या संदर्भात असेल, ट्रॅफिकच्या बाबतीत असेल, ज्या बेकायदेशीर बिगर परमिटच्या गाड्या असतील, म्हणजे अशा खूप मागण्या आमच्या आहेत आणि त्या आमच्या लेखी स्वरूपात आपण त्यांना देणार पण आहोत आणि दिलेल्या पण आहेत। त्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्या आणि आमच्या संघटनेला शासनाने म्हणा, आरटीओ ऑफिसने इतक्या हलक्यात घेऊ नये। आज चौथा दिवस आमचे कराळे पाटील इथं बसलेले आहेत। आज तुम्ही जसं तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही तसं इथं तुम्हाला याचा निश्चितपणे संख्या रिक्षावाल्यांची मोठ्या संख्येने इथं तुम्हाला दिसणार आहे। तुम्ही जसा विलंब करता तसं इथं हे आंदोलन उग्रपणे पण उद्या होऊ शकतं। त्याच्यामुळे शासनाने, प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ज्या आमच्या या हातावरचे पोट आहेत रिक्षावाल्यांच्या त्या मागण्या त्या आमच्या मान्य कराव्यात, हीच माझी आरटीओ असेल, ट्रॅफिक असेल, जिल्हा प्रशासन असेल यांना ही विनंती आहे की लवकरात लवकर या उपोषणाची आपण दखल घेऊन या आमच्या रिक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे आपण सोडवल्या पाहिजेत। आज आपल्या शहरामध्ये प्रायव्हेट रिक्षा असतात, स्क्रॅप रिक्षा असतात, त्याच्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातून ज्या विनापरवाना रिक्षा असतात त्या काळा पिवळा कलर करून आज त्या राजरोसपणे अहिल्यानगर शहरामध्ये व्यवसाय करतात। आज जवळजवळ त्याची संख्या 1000च्या आसपास असेल। आज एक 8 दिवसापूर्वी केडगाव येथे त्यात 12 रिक्षा चालकांनी प्रवाशाची लूटमार करून त्या रिक्षा कोतवाली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये लावलेली। आज ह्या रिक्षावाल्यामुळे जे उद्योग करते, काही दारू प्यालेले असते ते रिक्षावर, ते प्रवाशाची लूटमार करते, याच्यामुळे आमच्या परवानाधारक रिक्षावाल्यांची याच्यात बदनामी होते। जास्त पैसे बी हेच घेतात, प्रवाशाची लूटमार हेच करतात
गाडीवर दारू पिऊन हेच असते. आज आपण जर रात्री 9 ते सकाळी 9 जर चेकिंग केली तर याच्याचे बरेचसे जण दारू प्यालेले, गांजा प्यालेले, 2 नंबर धंद्यावाले गुन्हेगार लोक हे रिक्षा चालवतील. आमची प्रमुख मागणी हीच आहे, ज्या प्रायव्हेट रिक्षा, स्क्रॅप रिक्षा आणि RTO ऑफिसमध्ये जे आमच्या रिक्षा चालकाची लूटमार होती, जे वाहनधारकाची लूटमार होती, आज RTO ऑफिसमध्ये वाहनामध्ये त्यांनी काही लोकांनी ऑफिस थाटलेले, 2 व्हीलरमध्ये ॲक्टिवामध्ये तिथं थाटलेले. आमची मागणी ही आहे का ऑफिसमधून हे लोक गाड्यासह बाहेर काढा. आता ती कॅन्टोन्मेंटची जागा आहे, बाहेर काही गाड्या लावून तिथं अतिक्रमण केलेलं ते अतिक्रमण काढा. आणि आमच्या रिक्षा चालक जर RTO ऑफिसमध्ये पासिंगसाठी गाडी घेऊन गेला तर त्याची जी वाजवी फी आहे शासनाची ती घेऊन त्या ऑफिसमधले काही अधिकारी म्हणा, कर्मचारी म्हणा, यांना मदतनीस म्हणून नेमा. कारण हे तुम्हाला टॅक्स भरते, शासनाला टॅक्स भरते, त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची आर्थिक लूटमार करू नका. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.